भेट घेण्यासाठी तिथे पोहोचणार आहेत। तर सध्या राहुल गांधी परभणीमध्ये आहेत आणि परभणीमध्ये या सध्या भेटी सुरू आहेत। वाकोडे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सध्या मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। राहुल गांधी यांनी परभणीमध्ये अगदी काही क्षणांपूर्वी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। एकूणच तिथे घडलेलं जे प्रकरण आहे या संदर्भातली माहिती घेतली आणि आता पुढे विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे आता पोहोचताना दिसतात। राहुल गांधी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जात आहेत। विजय वाकोडे हे आंबेडकरी चळवळीमधील ज्येष्ठ नेते होते आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला वाकोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता आणि याच विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज राहुल गांधी आलेले आहेत। काही क्षणांपूर्वी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। हडपसर माळवाडीमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट, संतप्त नागरिकांचा हडपसर पोलीस ठाण्यावरती मोर्चा, अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचा केला जाहीर निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये, खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये केली वळती, 2 आरोपींना अटक। मुंबईमध्ये यंदा निवासी घरांच्या निर्मितीमध्ये सुमारे 3.5 कोटींची खासगी क्षेत्राद्वारे गुंतवणूक, गृहनिर्माण क्षेत्रामधील नाईट फ्रँक कंपनीचा अहवाल। वांद्रे आणि माहीम स्थानकाच्या दरम्यान मिठी नदीवरील ऐतिहासिक स्क्रू ब्रिजची दुरुस्ती होणार, परिणामी 24 आणि 25 जानेवारीला रात्रीपासून दादर ते अंधेरी दरम्यानची रेल्वे सेवा बंद राहील। बीकेसीमधील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार, एमसीए क्लब एमटीएनएल जंक्शन येथील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी मदत होणार। वर्षभरात मुंबईत सायबर भामट्यांकडून 1200 कोटी रुपयांची फसवणूक, मुंबईमध्ये 11 महिन्यात आणि आपण बघतोय ही आताची थेट दृश्य परभणीमधली ही दृश्य आहेत। आंबेडकरी चळवळीमधील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी सध्या राहुल गांधी पोहोचलेले आपण पाहतोय। परभणी शहरामध्ये आज या भेटी राहुल गांधी सध्या घेत आहेत आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली जाणार आहे। काही दिवसांपूर्वी विजय वाकोडे यांचं निधन झालेलं आहे। परभणीमध्ये ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला विजय वाकोडे हे उपस्थित होते, त्याच वेळेला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला होता। पंकज क्षीरसागर आपल्याला माहिती देतात। पंकज, यामिनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून विजय वाकोडे यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता, मोठं काम त्यांचं आहे आणि या पूर्ण परभणीतील संविधानाची विटंबना झाल्याच्या नंतर जे आंदोलन आहे ते शांततेमध्ये करण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता। त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं आणि ज्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची अंत्यविधी करण्यात आला। अंत्यविधीवरून परतत असताना, अंत्यविधी पार पाडून परतत असताना त्यांना त्रास होत होता आणि त्या त्रासाच्या नंतर त्यांना अटॅक आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे हेही प्रकरण तेवढं संवेदनशील आहे जेवढं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं आहे आणि त्याच अनुषंगानं आज राहुल गांधी जे आहेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलेले। इथं त्यांचे 2 मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांच्या मुली आहेत, या सर्वांशी राहुल गांधी ते स्वतः संवाद साधत आहेत। या अगोदर जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वीच शरद पवार असतील, शरद पवार गेल्याच्या नंतर अजित पवार असतील, या सर्वांनी इथे येऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं आणि त्यानंतर आज राहुल गांधी जे आहेत ते राहुल गांधी इथे येऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत आहे। जवळपास 10 मिनिटं झालं राहुल गांधी त्यांच्या घरी आलेले आहेत आणि त्यांचं जे काही संवाद आहे त्यांच्या कुटुंबियांशी सुरू आहे। यावेळी अगदी पंकज, आतापर्यंत अनेक लढे खरं तर विजय वाकोडे यांनी स्वतःच्या सहभागाने उभारलेले आपण पाहिले आहेत, म्हणजे अनेक मोर्चे असतील, रास्ता रोको आंदोलनं असतील, मात्र या सगळ्या आंदोलनांना एक संवेदनशील नेता म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली आहे आणि असं असताना म्हणजे आता ज्या वेळेला परभणीमध्ये इतकं संवेदनशील वातावरण असताना सुद्धा विजय वाकोडे यांनी अत्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन व्हावं यासाठी प्रयत्न केलेले होते।
निश्चितच जेव्हा संविधानाची विटंबना झाली त्यानंतर परभणीमध्ये त्या माथेफिरूला पकडण्यात आलं. तात्काळ त्याला पोलिसांनीही ताब्यात घेतलं. यानंतर परभणीमध्ये त्याचे पडसाद जे आहेत ते उमटायला सुरू झाले. शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन झालं. काही जणांनी रेल्वे रोकोही केला. मात्र विजय वाकोडे असतील, त्यांच्या सोबत इतर सहकारी जे होते या सर्वांनी शांततेचं आवाहन सर्वांना केलं होतं. शांतता राखायची, आपल्याला कुठलीही हिंसा करायची नाही, संविधानाच्या मार्गाने जाणारा हा व्यक्ती होता. त्याच अनुषंगाने त्यांनी इथलं जे आंदोलन होतं